आधुनिकतेच्या काळात आजकाल लग्न सोहळे हे मोठ्या पद्धतीने आपल्याला हायफाय पद्धतीने साजरे होताना आपल्याला दिसतात. परंतु आजही आगरी कोळी कुणबी समाजामध्ये धवला गीतांचा मान आजही राखला जातो. पूर्वी 1900च्या काळात ते 2009 ते 2010 पर्यंत प्रत्येक घरात ऐकू येणारी हीच धवला गीते आजकाल दुर्मिळ होत चाललेली आहेत. आता यापुढे या धवलारीणबाई राहतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. पुढे हा धवलारीणबाईचा वारसा कोण जपणार आणि या लग्न कार्याला शोभा कोण आणणार हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आतापर्यंत ही धवले गीते लग्न सोहळ्यामध्ये जी काही ऐकली जाणारी होती, बोलली जाणारी होती, ती क्षुल्लक म्हणजे समाजामध्ये काही समाजामध्ये ही लग्न सोहळे, ही लग्न गीते, ही धवलारीण गीते अबाधित राहिलेली आहेत. नमस्कार. मी गणेश तुपे आणि जीटी इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, याच धवला बोलणाऱ्या बाया, हीच धवला गीते काहीशी दुर्मिळ होत चाललेली आहेत. अहो, याच बाया बोटावर मोजण्या इतक्या आता फक्त क्षुल्लक राहिलेल्या आहेत. पुढे हा वारसा कोण जपणार, कोण बोलणार ही धवला गीते, हेच सांगणारा आजचा व्हिडिओ. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये धवला प्रामुख्याने लग्न समारंभ, हळद लावताना ही प्रामुख्याने पारंपरिक गीत हे बोलले जाते. विशेषतः म्हणजेच आगरी कोळी समाजामध्ये अजूनही वारसा हा हळदींचा, या धवलांचा जपला जातो. प्रामुख्याने आगरी कोळी समाजामध्ये हे पारंपरिक गीत खूप लोकप्रिय आहे. आगरी कोळी समाजामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तब्बल 2 ते 3 दिवस या धवलांचा सुरेख आवाज त्या धवलारीण बाईकडून आपल्याला ऐकायला मिळतो. विशेषतः म्हणजेच नवरा नवरीची हळद लावताना असो, तेलुरे पापड्या काढताना असो किंवा बाशिंग बांधताना असो, या धवलारीण बाईच्या मुखातून सुरेख आवाज आणि सुरेख लय ताल आपल्याला ऐकायला मिळतो. यालाच विशेषतः म्हणजेच धवला गीत असे म्हटले जाते. आता हेच धवला गीत गात असताना या धवला गीतातून आनंद, आशीर्वाद, विनोद या संस्कृतीचा छटा आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि याच विशेष म्हणजे या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी नवी मुंबईमध्ये एक धवलांचा कार्यक्रम आयोजित केला होता. खरोखरच एक अभिमानाची गोष्ट मंडळी, की हे कार्यक्रम आजही आपल्याला या समाजामध्ये या मुंबई, नवी मुंबई, संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता याच संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी मुंबईमध्ये या स्पर्धेचे, धवला स्पर्धेचे आयोजन केले होते. आणि हे आयोजन नवी मुंबईचे समाजसेवक तथा माजी नगरसेवक चंद्रकांत शेठ पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. आणि मंडळी, अभिमानाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत भिवंडी तालुक्यातील धुलखाडी सोनाले गावच्या शनाबाई राजाराम जोशी उर्फ धवलारीण ब या डोकरी बन प्रथम क्रमांक मिळवला. खरोखरच अभिमानाची गोष्ट. या वयात या आजीला कसं जमतं आणि कसा हा वारसा तिने आजही जपलेला आहे. आणि हीच आजी गेली 25 ते 30 वर्ष झाली कोणत्याही मोठ्या धनाची अपेक्षा न करता हे कार्य, हे संस्कृतीचं कार्य ती आज जपत असते. आणि खरं तर मंडळी, ही आजी आतापर्यंत अनेक धवला गीतं तिने, अनेक लग्न सोहळ्यामध्ये धवलारीण गीते, पारंपरिक ही गीते आजही तिने पार पाडलेली आहेत. आणि हाच याच संस्कृतीचा वसा तरुण पिढीपर्यंत कसा पोचवावा हे कार्य आजही आजी करत असते. याच स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रसिद्ध धवलारीण बाई चंद्रकला दासरी, डोंबिवलीचे नवनाथ ठाकूर, दया नाईक, संगीता पाटील आदी मान्यवर परीक्षक म्हणून उपस्थित होते. आणि याच धवलारांचा वारसा कसा जपावा म्हणून तेथे आगरी साहित्य शाळेचे मास्तर, जे अनेक महाराष्ट्रामध्ये आजकाल प्रसिद्ध होत आहेत, असे जयंत दादा पाटील आणि प्रसिद्ध कवी नितुराज पाटील हे सुद्धा येथे या कार्यक्रमाला उपस्थित होते. खरोखरच या संस्कृतीचा वारसा यापुढेही जपला जावा अशी माझीही मनापासून इच्छा आहे. कारण आज आपल्याला धवला गीते ऐकायला मिळतात,
परंतु या पुढील पिढीपर्यंत पोहोचतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आजच्या घडीला खर तर निर्माण झालेला आहे. तर मंडळी, आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला हे अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन विषय आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.